महाशिवरात्र आली आहे, त्यामुळे उपवासाची तयारी जंगी असली पाहिजे. महाशिवरात्रीचा उपवास तसा अवघड, कारण 2 वेळी उपवास करण्याचा नियम आहे. गोकुळ अष्टमी, आषाढी एकादशी, नवरात्रीचे व्रत सुद्धा अशाच पद्धतीने म्हणजे 2 वेळ उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडण्याची पद्धत आहे. साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, रताळ्याचा खीस, बटाट्याचा चिवडा, वेफर्स, बनाना चिप्स, भगर, वरईचा भात, शेंगदाण्याची आमटी, शेंगदाणा लाडू, चिक्की, फ्रूट सॅलड, फ्रूट ज्युसेस, अनलिमिटेड कप चहा आणि कॉफी आणि दुधाचे पदार्थ, वरईची थालीपीठ, ड्राय फ्रुट्स, श्रीखंड, बासुंदी, सुके मेवे, हे सगळंच ऐकून नुसतं तोंडाला पाणी सुटतं. उपवासाचा मेन्यूच इतका इंटरेस्टिंग आहे आणि हा बहुतेक लोकांचा तो आवडीचा आहे. कित्येक लोकांचा तर उपवास करण्याचं मोटिवेशनच हे फराळाचे पदार्थ आहेत. त्यात महादेव सर्वांचेच लाडके आहेत, तर महाशिवरात्रीचा उपवास धरायला सर्वच जास्त उत्सुक असतात. अहो, पुण्यात तर अनेक मोठे डायनिंग हॉल्स महाशिवरात्र, गोकुळ अष्टमी, आषाढी एकादशीला चक्क नॉर्मल थाळी बंद ठेवून उपवासाचीच थाळी सर्व्ह करतात. त्यातला मेन्यू पण फार एक्सक्लुसिव्ह असतो आणि उपवास करणाऱ्या खवयांची गर्दी असते त्या दिवशी. परंतु हा असा उपवास केल्याने परमार्थ साध्य होईल का? अशा व्रताने तर केवळ स्वार्थच साध्य होईल. आपल्या वाट्याचे अन्न त्याग करून एखाद्या भुकेल्या जीवाच्या मुखी घास भरवण्यात उपवासाचे पुण्य फळ आहे. इंग्लिशमध्ये याबाबत एक खूप छान समर्पक म्हण आहे, एव्हरीबडी वॉन्ट्स टू गो टू हेवन बट नो वन वॉन्ट्स टू डाय. म्हणजे ब्रह्मांडातली सर्व सुखे अगदी प्रत्येकाला हवी आहेत, परंतु त्यामागे लागणारे परिश्रम मात्र कुणालाच नको. प्राचीन काळी ऋषीमुनी घोर तप अनुष्ठान करून देवांना प्रसन्न करत होते आणि इकडे आपण भरपेट खाऊन महिन्याकाठी एक संकष्टी, वर्षाकाठी महाशिवरात्र किंवा एखादी एकादशी करून स्वर्गप्राप्तीची अपेक्षा ठेवून असतो. उपवास करण्याची पद्धतच हल्ली फार भयंकर आहे, फार अजब आहे. उद्या उपवास म्हणून आज रात्री मनसोक्त हादडणे, उपवास केलाच तर 3 वेळा पोटभर फराळ करणे. उपवास सूर्योदयाला सुटतात, परंतु सोसवत नसल्याने रात्री 12 वाजायची वाट पाहणे आणि नियम उल्लंघन करणे. उपवास म्हणून आदल्या रात्री मनसोक्त वशाट खाऊन उद्या पोट रिकामे होईल असं गृहीत धरणे. उपवास संपवून कधी परत एकदा नॉर्मल अन्न किंवा नॉनव्हेजवर ताव मारता येईल याची प्रतीक्षा करणे. उपवास सुरू होणार त्याआधी अंडी, मांसाहार आणि सर्व वासना पूर्ण करून घेणे. सोयीस्कररित्या व्रताचे नियम बदलणे. उपवास हा काही फॉर्मॅलिटी नाहीये, त्यामुळे निष्ठा नसेल तर त्याला काहीच अर्थ राहत नाही. उपवासाला हलका फलाहार घेण्याची गरज असते, परंतु कलियुगाने फलाहाराचाही फराळ केला आणि व्रत उपवासाचाही शब्दार्थ बदलून टाकला. प्रतिकूल परिस्थितीत जसं की तहान भूक यावर नियंत्रण ठेवून, क्रोध निंदा टाळून, मौन ब्रह्मचर्य पाळून पूर्ण केला तर तो खरा उपवास. उपवास हा शरीराला कष्टावून मनाला संयम शिकवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. जसं की आपण म्हणतो, पापी पेट का सवाल है. म्हणजे भूक ही भल्या भल्याला, कुठल्याही जीवाला, कुठल्याही थराला नेऊ शकते, अनंत पाप घडवू शकते. पण ज्यांनी भुकेवर मात केली, भुकेवर ताबा मिळवला, त्यानेच मनाला संयम सुद्धा मिळवून दिला. हल्ली डाएट करणं म्हणजे एक लाईफस्टाईल, जीवनशैली झालेली आहे. म्हणजे काय करतात, इतके वर्ष आपण समतोल संयम न राखता शरीराचे जे हाल केलेले आहेत त्यालाच पुन्हा एकदा एक शिस्त, एक डिसिप्लिन विकसित करून पुन्हा निरोगी बनवण्याचा तो प्रयत्न आहे. अन्न आपल्यासाठी अमृत आहे, परंतु कुठलीही गोष्ट जर आपण मर्यादेच्या बाहेर केली तर वरदान सुद्धा शाप होऊ शकतं, तसंच अमृतही विष ठरू शकतं. महाकवी कालिदासांनी लिहिलंय, शरीर माध्यम खलु धर्म साधन. म्हणजे कुठलेही धर्म कार्य करण्यासाठी शरीर हे माध्यम आहे. शरीर हे कुठल्याही साधनेसाठी प्रमुख साधन आहे. ईश्वर प्राप्ती हे मनुष्य धर्माचे अंतिम ध्येय प्राप्त करण्यासाठी देहाची नितांत गरज असते. शरीर आरोग्यदायी राहण्यासाठी आहार योग्य, आवश्यक तेवढाच आणि सात्विक असला म्हणजे शरीरातले सत्वगुण विकसित होतात, ज्यामुळं ईश्वर प्राप्तीचे ध्येय सुलभ होते. तुम्ही जरी उपवास करत नसाल, परंतु घरातली एखादी व्यक्ती व्रतवैकल्य उपवास करत असेल तर आपण तिचे मनोबल वाढवावे. त्या विपरीत न वागून ती ऊर्जा आपण द्विगुणित करण्यामध्ये तिची मदत करावी. या एनर्जीचा फायदा आपल्या घराला, आपल्याला स्वतःला सुद्धा होऊ शकतो.
असं नाही की बायको उपवास करते आणि नवरा बाहेर बिंदास पार्टी करतोय. घरात गौरी, गणपती, नवरात्र, हरतालिका व्रत चालू आहे आणि हा पठ्ठ्या बाहेर मस्त मटण खानावळीमध्ये मटण रस्सा वरपतोय. उपवास करा किंवा डाएट दोन्ही सुद्धा दृढ निश्चय, तन्मयतेने आणि सात्विक भावाने केले तरच ते सार्थ ठरतात. शरीराची, मनाची शुद्धी उत्तम प्रकारे साध्य होते. जीवनात संयम फार महत्वाचा आहे. त्यासाठी भूक आणि आपल्या इंद्रियांवर विजय प्राप्त करणं अनिवार्य आहे. उपवासाचे हे थोडेसे नियम लक्षात घ्या. महाशिवरात्रीच्या उपवासासाठी बेस्ट ऑफ लक. हर हर महादेव. शंकर शिव भोले उमापति महादेव, शंकर शिव भोले उमापति महादेव, पालनहार परमेश्वर विश्व रूप महादेव.